नमस्कार मैत्रिणींनो, तर आज पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला हे टॉपिक्स आवडले तर कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डीमार्ट किचन इसेन्शियल्स शॉपिंग जी आहे ती खूप दिवसापासून मला करायची होती, फायनली मी केली आणि आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर डीमार्टमध्ये खूप अशा वस्तू मिळतात ज्या अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये असतात, पण बऱ्याच वेळा आपण धावपळीत डीमार्टला जातो आणि किराणा वगैरे नेहमीच घेऊन येत असतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी स्वस्तात मस्त अशा त्या घेण्याचं राहून जातं किंवा आपली नजरही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर मग मी ठरवलं की एक दिवस डीमार्टला जायचं आणि अशा वस्तू बघायच्या ज्या मोस्टली आपल्या नजरेखालनं जात नाही। सो आज मी अशाच काही वस्तूंची शॉपिंग केलेली आहे आणि आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या किचन इसेन्शियल वस्तू आहेत। आणि किचनमध्ये आपल्याला ह्या वस्तू लागतात कारण भरपूर असे रुमाल आपल्याला लागत असतात, भरपूर अशा काचेच्या वस्तू असतात, कप असतात जे आपल्याला हवे असतात, बट ऐनवेळी आपल्याला काय घ्यावं ते सुचत नाही। सो हा एक सजेशन काइंड ऑफ व्हिडिओ तुम्ही समजू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हरायटी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर मी आता तुम्हाला एक एक पुढे दाखवणारच आहे। बट डीमार्टमध्ये गेल्यानंतर मी कुठले कुठले कॉर्नर चेक केले ते सगळं आता तुम्हाला सुरुवातीला दाखवते। तर खूप छान छान आणि अगदी कमी किमतीत छान स्टडी क्वालिटी मटेरियल इथे मिळतं। मला जास्त करून जे स्टीलच्या वस्तू आहेत किचनच्या, भांडे वगैरे आपण जे असतात ते डीमार्टचे इतके आवडत नाहीत, बट ह्या ज्या क्रॉकरी आहेत किंवा काचेच्या ज्या वस्तू आहेत, ह्या ज्या ग्लास जार्स आहेत, हे खूप छान आणि अगदी अफोर्डेबल किमतीत मिळतं। ऑनलाईनपेक्षा सुद्धा अफोर्डेबल किमतीत ह्या वस्तू आपल्याला इथे मिळून जातात आणि भरपूर अशी व्हरायटी, भरपूर असे शेप्स त्यामध्ये आपल्याला मिळतात। त्याचबरोबर किचन इसेन्शियल जे टॉवेल्स आहेत, क्लिनिंग टॉवेल्स आहेत, नॅपकिन्स आहेत, कॉटनचे रुमाल आहेत, जे पोळीसाठी आपल्याला जे रुमाल लागतात ते आहेत, त्यांची तर इथे भरपूर अशी व्हरायटी असते। बट आपल्याला ॲक्च्युअल कुठला टॉवेल जो आहे तो क्लिनिंगसाठी आहे, कुठला जो कॉटनचा रुमाल आहे जो पोळ्यांसाठी आहे, ते बऱ्याचदा कन्फ्यूज्ड होतो आपण। सो आज मी त्याच टाईपवर तुमचं सगळं कन्फ्युजन दूर करण्यासाठी ठरवलेलं की असा काहीतरी टॉपिकवर आपण व्हिडिओ करूयात आणि अगदी डीमार्टचा काना कोपरा पूर्ण असं बघून काढून तुम्हाला इसेन्शियल अशा वस्तू सिलेक्ट करून एक छान प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जो किचनला डेडिकेटेड असेल। तर अशाच काही वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर आता तर सध्या डीमार्टमध्ये बॉटल्सची सुद्धा खूप छान व्हरायटी आलेली आहे। खूप छान छान अशा बॉटल्स आहेत, भरपूर व्हरायटी, भरपूर असे कलर्स आहेत आणि जे ग्लास जार्स आहेत तेही भरपूर अशा प्रमाणात आहेत। त्याचबरोबर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात जे लागतात सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाइज्ड आणि मॅनेज ठेवण्यासाठी आपल्याला जे आहे ऑर्गनायझर्स फार महत्त्वाचे आहेत। मला तरी ऑर्गनायझर्स खूप लागतात, सो मी भरपूर असे ऑर्गनायझर्सची पण शॉपिंग केलेली आहे। वन बाय वन आता तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी जे रुमाल घेतलेले आहेत, जे हँकीज आहेत, जे कॉटनचे रुमाल आहेत, सगळे तुम्हाला सगळ्यात आधी मी दाखवणार आहे। आणि आजच्या पूर्ण या शॉपिंगचं सगळ्यात मेन म्हणजे ही जी वॉशबॅग तुम्हाला दिसते, तर यात आपण जेही कपडे आपल्याला मशीनमध्ये लावायचे, धुवायचे आहेत, तर ते सगळे कपडे आपण कुठेही काढून फेकून देतो घाईघाईत। आपण म्हणण्यापेक्षा मुलं अशा गोष्टी करत असतात। सो त्यांच्यासाठी ही एक प्रॉपर अशी बॅग आहे जे इकडे तिकडे न टाकता प्रॉपर जागेत मुलांनाही ठेवायला सोपं पडतं। सो त्यामुळे ही बॅग मी घेतलेली आहे। आणि भरपूर अशी रुमालांची व्हरायटी, नॅपकिन्सची व्हरायटी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ट्रॅव्हलमध्ये आपल्याला असे जाड जे टॉवेल्स असतात ते घेऊन जाता येत नाही, जे टर्किश मटेरियलमध्ये असतात। सो त्यासाठी हे कॉटनचे आणि अगदी सॉफ्ट असे टॉवेल्सही मी आणलेले आहेत, जे पावसाळ्यात इझिली पटकन वाळून आपण ते घडी करून ठेवू शकतो। सो असे टॉवेल जे ट्रॅव्हल फ्रेंडली पण असतील तर तेही मी घेतलेले आहेत। त्यातल्या त्यात मी एक ब्लू घेतलेला आहे। सो हा एक मी आधी वापरून बघणार आहे, हा किती ॲब्झॉर्ब करतो, किती व्यवस्थित हा माझ्या यूजमध्ये येतो। सो त्यानंतर मग मी यात भरपूर असे कलर्स घेईल। त्यानंतर हे जे क्लिनिंग क्लॉथ आहे, तर हे मला सगळ्यात जास्त म्हणजे फर्निचर क्लीन करायला, पूर्ण जे इंटेरियर आहे ते क्लिनिंग करण्यासाठी मला खूप आवडतं। आणि किचन ओटा जो आहे आपला, बऱ्याच वेळा आपण कधी कधी थकलेलो असतो म्हणून कंटाळा येतो किचन रोज रोज धुण्यासाठी, तर हा एक असा एकमेव क्लिनिंगचा पीस आहे, रुमाल आहे, जेणेकरून आपण खूप छान असं किचन क्लीन करू शकतो। त्यानंतर हे जे आहेत
हे किचनमध्ये आपल्याला हात पुसायला पटकन असं लागत असतं. स्वयंपाक करता करता बऱ्याच वेळा आपण हात धुवत असतो, पुसत असतो. सो त्यासाठी हे 2 घेतलेले अगदी सॉफ्ट आहेत. आणि त्यानंतर हे कॉटनचे घेतलेले आहेत. हे कॉटनचे मी खास पोळ्यांसाठी घेतलेले आहेत. आणि आपण जेव्हा हे प्लेट्स वगैरे आपल्या ओल्या असतात, जेवणाला बसण्याआधी आपण सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या पुसून घेतो, त्यासाठी अगदी प्रॉपर अशी लेंथ, प्रॉपर असं मटेरियल आहे यांचं. तर हेही मला खूप आवडले. 29 रुपीजमध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर याचं मटेरियलसुद्धा खूप थिक आहे. प्रॉपर असं कॉटन आहे जे छान असं पाणी ॲब्झॉर्ब करू शकेल. तर हे आहेत. त्यानंतर मग हे थोडं पातळ कॉटन आहे, थिन कॉटन आहे, जे पोळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. किंवा आपण किचनमध्ये बऱ्याच वेळा पोळ्या वगैरे करतो तर खाली तर सगळा मेस होतो पिठाचा, तर ते टाळण्यासाठी सुद्धा मी एक सेपरेट असं टॉवेल, एक सेपरेट असे रुमाल घेतलेले आहेत. हे पोळींसाठी पण आपण यूज करू शकतो किंवा काचेच्या ज्या बरण्या वगैरे असतात ते क्लीन करण्यासाठी, धुतल्यानंतर त्या आपल्याला पुसून ठेवायच्या असतात त्यासाठी. तर हा 35 रुपयाला एक आहे. तर याची क्वालिटी तर खूप सुंदर आहे, खूप सॉफ्ट आहे. मला खूप आवडले हे पण. तर यात पण मी 5 पीस घेतलेले आहेत. कारण भरपूर आपण शॉपिंग करतो, बट ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वेळा राहून जातात, जेणेकरून जी क्लिनिंग आहे तीही मेंटेन असेल. तर यात अजून मी कॉटनचे घेतलेले आहेत. हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले. तर हे तर अगदी प्रॉपर खास पोळ्यांसाठी बनवले गेलेले रुमाल आहेत, जे खादी कॉटन असतं. खूप पातळही नाही, खूप जाडही नाही. तर यातसुद्धा माझ्याकडे 3-4 व्हरायटी आहेत. मी हे पॅक ऑफ 3 घेतलेलं. त्यानंतर मग किचन क्लीन करण्यासाठी आणि ज्यांचे ग्लासवाले गॅस आहेत, गॅसचा स्टोव जो आहे तो ग्लासमध्ये असेल, तर त्यासाठी परफेक्ट असा हा रुमाल आहे. हे ऑनलाईन पण मिळतील. जितके ऑनलाईन असतील त्यांची लिंक्स पण मी तुम्हाला देईल. जर तुम्हाला डीमार्टमध्ये जाणं शक्य नसेल तर ऑनलाईनही तुम्ही परचेस करू शकतात. त्यानंतर हे जे 4 नॅपकिन्स आहेत, रुमाल आहेत, हे तर मला खूप आवडले. अतिशय सॉफ्ट आहेत. आपण लहान मुलांना स्कूलमध्ये एक ड्रेस देत असतो, त्यासोबत त्यांना 2 हँकी द्यावे लागतात आणि एक नॅपकिनही द्यावा लागतो. तर त्यासाठी परफेक्ट असे हे नॅपकिन आहेत. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, स्कूलला जाणारे मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे नॅपकिन्स खूप बेस्ट आहेत. आणि त्यांना हँग करायलासुद्धा हुकसाठी एक जागा दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही त्याला हँगिंग करूनही ठेवू शकतात. त्यानंतर यामध्ये मी 4 कलर घेतलेले आहेत. हे पण खूप छान आहेत. कमी किमतीत छान व्हरायटी आहे. भरपूर असे फ्रेश कलर्स यामध्ये होते. सो मला हा सेट आवडला, सो मग मी तो घेतला. त्यानंतर हा 8 रुमालचा हा सेट होता प्रॉपर. याचीही लिंक मी तुम्हाला देईल. जर तुम्हाला डीमार्टमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही हे ऑनलाईनही परचेस करू शकतात. यातही खूप फ्रेश कलर्स होते आणि हे कॉटनपासून बनवलेलं, अतिशय सॉफ्ट फॅब्रिकमध्ये बनवले गेलेले आणि पातळ फॅब्रिकमधले हे रुमाल आहेत. तर आपल्यालाही कामानुसार आपण थिक किंवा थिन घेऊ शकतो. तर हे मी पोळ्यांसाठी घेतलेले नाही आहेत. हे मी फक्त जेव्हा आपण पोळ्या लाटतो तर तो जो खालचा पिठाचा मेस असतो तो जास्त प्रमाणात होऊ नये, सो म्हणून आपल्याला खाली काहीतरी टाकावं लागतं. सो त्या पर्पजसाठी मी हे घेतलेले आहेत. आणि मी भरपूर अशी ही नॅपकिन्सची, रुमाल्सची शॉपिंग केलेली आहे, जेणेकरून हे वर्षभर मला जातील. कारण 2 किंवा 3 लिमिटेड आपण घेतो आणि तेच वर्षभर वापरतो. तर म्हणूनच मग मी एकदम हे सगळे रुमाल घेऊन घेतलेले आहेत आणि मला माझ्या नीडनुसार मी ते काढेल. 2-3 असे मी वापरत जाणार आहे. सो ते कुठे स्टोअर करायचे, आता इतकी शॉपिंग केल्यानंतर ती स्टोअर करण्यासाठी ऑर्गनायझर्स पण लागतात. आणि तुम्हाला माहीतच आहे डीमार्टमध्ये खूप छान असं ऑर्गनायझर्सचं खूप ह्यूज असं एक साईड असते, एक कॉर्नर असतो, ज्यात भरपूर प्रमाणात भरपूर वेगवेगळ्या साईजेसमध्ये ऑर्गनायझर्स मिळतात. आपण भरपूर खर्च करतो, बट हे जे ऑर्गनायझर्स असतात हे 150 ते 200 रुपयांमध्ये तुम्हाला मिळतात. जवळजवळ ह्या साईजचे, मीडियम साईजचे, स्मॉल साईजचे तर तुम्हाला अंडर 80 रुपीज पण मिळू शकतात. तर 60, 70, 80 अशा प्राइसेसमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला हे मिळतात. तर सगळ्या गोष्टी प्रॉपर सॅग्रिगेट करून ठेवणं हे मला खूप आवडतं. मला अगदी सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं असलं तर माझी चिडचिडही होत नाही. सो अशा माझ्यासारखे ज्याही काही OCD पर्सन्स असतील, ज्यांना बिलकुलच पसारा आवडत नाही, सगळं काही असं वेल ऑर्गनाइज्ड वाटतं. मी माझ्या लाईफमध्ये खूप ऑर्गनाइज्ड पर्सन आहे आणि मला माझ्या वस्तू, माझ्या गोष्टी सगळं काही असं वेल ऑर्गनाइज्ड आवडतं. सो त्यामुळे मी हे ऑर्गनायझर्स नेहमी घेत असते. माझ्या वॉर्डरॉबचा सुद्धा मी व्हिडिओ टाकेल, तेव्हाही तुम्हाला भरपूर असे ऑर्गनायझर्स बघायला मिळतील. बट आज विषय जो आहे तो किचनचा आहे आणि मोस्टली हँकीजवरची आजची शॉपिंग माझी जास्त आहे. आज भर फक्त हँकीजवर आहे.
ह्या रुमालांवर आहे। तर त्यामुळे हे ऑर्गनायझर्स मी घेतलेले आहेत जेणेकरून हे सगळे प्रॉपर मी सॅग्रिगेट करून ठेवेल की हे पोळ्यांसाठी, हे आपले हात पुसण्यासाठीचे, त्यानंतर हे मुलांसाठीचे, त्यानंतर किचनला आपल्याला छोट्या मोठ्या कामांमध्ये लागणारे वेगळे असे प्रॉपर सॅग्रिगेट करून ठेवले तर तुमचा वेळही वाचतो। सकाळी टिफिनची घाई असते, जर अशा वस्तू प्रॉपर तुम्ही अरेंज करून ठेवल्या तर तुमचा भरपूर असा वेळ वाचतो, प्लस तुमच्या वस्तूही जागेवर तुम्हाला वेळेत मिळतात आणि वेल ऑर्गनाइज्ड असल्यामुळे आपल्यालाही फ्रेश वाटतं। जर कुठे कुठे ठेवलेलं असलं तर शोधायलाही तितकाच वेळ जातो, आपली चिडचिडही होते। सो त्यामुळे वेल ऑर्गनाइज्ड असणं ही खूप चांगली गोष्ट आहे। सो त्यासाठी असे ऑर्गनायझर्स तुम्ही घ्या आणि अतिशय छान पद्धतीने मी अरेंज करून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। तर असं अरेंज करून व्यवस्थित ठेवा तर तुम्हालाही छान वाटेल, फ्रेश वाटेल, अजून एनर्जी येईल कामं करायला। सो अशा पद्धतीने मी हे अरेंज करून ठेवलेले आहेत। तर हे मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत। 169 रुपीजला मला एक ऑर्गनायझर पडलं। तर यात मी व्हाईट कलर घेतलेला आहे, ऑफ व्हाईट, जेणेकरून माझ्या किचनला मॅच होईल। सो सध्या तरी मी 2 घेतले, अजून बरेचसे मला सुट्ट्यांमध्ये वॉर्डरोब अरेंज करायचे आहेत, त्यासाठी मी भरपूर असे ऑर्गनायझर्स घेईल जे मी तुम्हाला दाखवेल। बाकीचे किचन टूरच्या वेळेस मी तुम्हाला मोठे मोठे ऑर्गनायझर्स पण दाखवणार आहे। सो अशा पद्धतीने मी हे ऑर्गनायझर्स जे आहे आणि प्लस पॉईंट यांचा जो आहे तो 169मध्ये काय मिळतं आपल्याला, तर इतकं छान ऑर्गनायझर प्लस त्यावर एक झाकणही मिळतं आहे। सो हा प्लस पॉईंट आहे। त्यानंतर माझ्याकडे कपची भरपूर अशी व्हरायटी आहे, बट हे मग्स माझ्याकडे नव्हते। सो मला आणि माझ्या हस्बंडला, सो आम्हाला दोघांनाही मग हवे होते आणि छान असे हेवी पाहिजे होते। सो तिथे भरपूर असे होते, बट त्यांची क्वालिटी मला इतकी आवडली नाही। सो हे थोडे कॉस्टली गेले, पण छान आहेत, क्वालिटी वाईज छान आहेत, प्लस माझ्या किचनला मॅचिंग आहेत। सो म्हणून मग मी हे 2 मग्सही घेतले। त्यानंतर मग मला काचेच्या गोष्टींची खूप आवड आहे, खूप हौस आहे वेगवेगळ्या काचेच्या गोष्टी घेण्याची। सो मग मी हा काचेचा बाउल घेतलेला आहे। वॉटरमेलन वगैरे आता समर स्टार्ट झालेले आहेत, सो ते खाण्यासाठी एक छान ऑप्शन आहे आणि देवपूजेसाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकतात, फुलं वगैरे ठेवण्यासाठी किंवा शो म्हणून सुद्धा तुम्ही डायनिंगवर हे ठेवू शकतात। तर हे पण मला अतिशय कमी किमतीत मिळालं। त्यानंतर हे 59 रुपीजमध्ये इतकं छान सर्विंग प्लेट। सो ह्या सर्विंग प्लेट्सही खूप छान दिसत होत्या आणि प्लस माझ्या घराच्या थीमनुसार होत्या, ऑफ व्हाईट आणि गोल्डन। सो म्हणून मग मी ह्या 2 घेतल्या। असं जेव्हा आपण बाहेर कुठे घेतो क्रॉकरीच्या दुकानात, शॉपमध्ये, तर आपल्याला खूप महाग पडतात या गोष्टी आणि हे ग्लास जार्स वगैरे मी तुम्हाला आधीही बोलली की डीमार्टमध्ये ह्या अगदी कमी किमतीत चांगल्या वस्तू मिळतात। सो म्हणून तुम्हीही नक्की घ्या, खूप छान असतात। त्यानंतर मैत्रिणींनो, तर सध्या आता ट्रेंडिंगमध्ये असलेलं ते म्हणजे ग्लास कंटेनर, तो खूप ट्रेंड आहे, बऱ्याचशा यूट्यूबर्सकडेही तुम्ही बघितलेलं असेल। तर हे जे ग्लास कंटेनर आहे हे भरपूर अशा क्वालिटीमध्ये, भरपूर अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये, भरपूर अशा वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये अवेलेबल आहे। तर डीमार्टलाही होते। 99 रुपीजमध्ये स्मॉल साईजमधला ग्लास कंटेनर सर्कल शेपमध्ये मी घेतलेला आहे। यात भरपूर असे शेप होते, बट त्यात मला हा सर्कल जो राऊंड शेप होता तो मला खूप आवडला, सो मी घेतला। बट घरी आल्यानंतर जेव्हा मी याचं जे झाकण आहे तर त्याची क्वालिटी मला इतकी आवडली नाही। ऑलरेडी माझ्याकडे ॲमेझॉनवरचे बोरोसिलचे पण हे ग्लास कंटेनर्स आहेत, तर त्यांची क्वालिटी खूप छान आहे। त्याच्या कंपॅरिझनमध्ये याची क्वालिटी मला आवडली नाही, बट 99 रुपीजमध्ये ठीक आहे। तर तुम्ही याचं झाकण जे आहे ते न वापरता तुम्ही फक्त ग्लास बाउल म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतात। तर त्यानंतर मेडिसिनसाठी सुद्धा मी एक बॉक्स घेतलेला आहे। तर हे जे सेकंड ऑर्गनायझर आहे यात मी फक्त क्लिनिंगचे जे नॅपकिन्स आहेत ते कसे ऑर्गनाइज केलेले आहेत ते तुम्हाला दाखवते आहे। तर हे जे क्लिनिंग नॅपकिन्स आहेत, काही जे कार क्लिनिंगसाठी आहेत, काही किचनसाठी तुम्ही वापरू शकतात, काही हँकीज आहेत ते यूज करू शकतात। तर हे सगळे क्लिनिंगवाले मी वेगळे ठेवलेले आहेत आणि आपल्याला जे पोळ्यांसाठी वगैरे लागतात किचनमध्ये यूज करण्यासाठी, तर ते मी एका सेपरेट ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी हे दोघं ऑर्गनायझर्स जे आहे ते तुम्हाला सुद्धा ऑर्गनाइज करून दाखवलेलं आहे। अशा वस्तू ठेवल्या तर सगळं आपल्याला वेळेवर आणि जागेवर मिळतं। सो हा पण एक छान ऑप्शन आहे। यांचे सगळ्यांची लिंक्स ज्या मला मिळाल्या त्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला देईल, तर त्याही तुम्ही व्हिजिट करू शकतात। पण मला वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष डीमार्टला जाऊन ही शॉपिंग केली तर तुमची शॉपिंग कमीत कमी वेळेत आणि समाधानकारक ठरेल। कारण जेव्हा आपण कुठलीही वस्तू हात लावून बघतो, जेव्हा आपण तिचं क्वालिटी चेक करतो तेव्हा ते शॉपिंगचं समाधान काही वेगळंच असतं। सो त्यामुळे आणि किचन इसेन्शियल्स तर मी म्हणेल तर तुम्ही
प्रत्यक्ष जाऊन घेतलं पाहिजे. सो तरीही मी तुम्हाला लिंक्स याच्यात देऊन टाकेल. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ऑनलाईन घ्या, असेल वेळ तर तुम्ही डीमार्टला जाऊनही घेऊ शकतात. तर अजून तुम्हाला जर का अशा टॉपिक्सवर व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला असे नवीन नवीन टॉपिक्स पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगत चला, जेणेकरून मला कळेल तुम्हाला कुठले टॉपिक आवडत आहे आणि कुठले नाही आवडत आहे तेही कळेल. आणि तुम्हाला अजून व्हिडिओ कशावर अपेक्षित आहेत ते टॉपिक मला तुम्ही कमेंटमध्ये सजेशन केलं तर तुमच्यातला आणि माझ्यातला बॉन्डही छान होईल आणि मला कळेलही तुम्हाला ॲक्च्युअल काय हवं असतं, काय बघायचं असतं माझ्या व्हिडिओ थ्रू. तर पूजेचे व्हिडिओ तर मी टाकतच राहील, बट त्यासोबत तुम्हाला हे असेही ऑर्गनायझिंग व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे. आता भरपूर अशी व्हिडिओची व्हरायटी मला माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करायची आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. बाय.